क्या होंगे इस बार की चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंत प्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आगामी लोकसभा चुनाव यह व्यक्ति की नहीं, एक देश का चुनाव है। देश को दिशा देने वाला चुनाव है, जिसे आदरणीय नरेंद्र मोदी जी इन्हें फिर से एक बार प्रधानमंत्री करने के लिए बड़े पैमाने में मतदान करें, ऐसा आह्वान कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इन्होंने महायुति के कार्यकर्ता मेलावा में किया। कल्याण लोकसभा के कलवा और दिवा यहाँ पर शनिवार को कार्यकर्ता मेलावा आयोजित किया था। इस समय घटक पक्ष के पदाधिकारी कार्यकर्ताओं से संवाद करते वक्त सांसद शिंदे इन्होंने यह आह्वान किया है। आज महायुतीचे मेळावे जे आहेत हे कळवा, मुंब्रा आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। या महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील, राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे असतील, RPIचे वाघमारे साहेब असतील, मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील, हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले। मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही। त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो आहे तो दिलेला आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।